तर गिरीश महाजनांनी का बरं? कामं भरपूर केले. एका 14 कोटी 12 कोटी 8 कोटी 10 कोटी सर्व निधी उपलब्ध दिला. 105 ग्रामपंचायत आहे, 90 ग्रामपंचायत त्याची आहे. कोणी कोणी तर म्हणते काहीच कामं नाही झाले. हा भरपूर कामं आहे. आमच्या गावात 14 कोटीचे काम आहे. विचारा त्यांना विचारा. बरं, अजून विरोधी आहेत. विरोधी हा आपले खोडके सर आहे ना, मग त्यांच्याविषयी काय म्हणणं आहे मग? त्या आता नवीनच आहे, नौके आहे ते. मग त्या काय? ज्याला अध्यक्ष राहिले त्यांच्या गावात पण पुढं कामं केले त्यांनी. नवीन आहे ना. बरं. तुम्हाला काय वाटतं? अध्यक्ष राहिले. हा? ते सांगलं तेच मी सांगणार आहे. कोण मी बीजेपीचा मी मी तर काय सांगणार नाही दुसरं. मी लीड नाही गिरीश महाजन. लीड नाही लीड ना. लीड नाही. हा भरपूर लीड भेटेल. एकही टक्कर राहील. हा आणि त्यांचे दवाखान्याचे कामं चांगले. कोणी विरोधी असो कोणी असो त्यांनी प्रत्येकाला सहारा दिला आहे दवाखान्यात. तुम्हाला काय वाटतं आप्पाजी? ते सगळं आमच्या गावात ते काय 50% जे असते. गिरीश महाजन आहे. हा मी आता तुम्हाला बोलतो खोडपे सरकडे मी एक सही घ्यायला गेलो. हा. सही दिली त्यांनी मला स्पष्ट सांगतो मी तुम्हाला. जिल्हा अध्यक्ष होते ते अध्यक्ष सही घ्यायला गेलो. मी देऊन टाकले ना सगळ्या लोकांना सही. आता काही सही देत नाही म्हणे भाऊ होणार नाही म्हणे काम. मी स्वतः गेलो 2-3 तास बसलो त्यांच्या घरी. पण नाही दिली सही. नाही दिली. मी देऊन टाकले लोकांना. काय वाटतं काका तुम्हाला? काय आता आम्ही तर पूर्ण गिरीश महाजनचेच माणसं आहे. कोणी आणि कामं झाली आहेत का तुमच्या गावात? हो भरपूर कामं झालं बाई. काय काय कामं झाली आहेत? काय आमचं ड्रोन तयार झाला, रस्त्याची कामं झाली आणि भरपूर पूर्ण गावात रोड झाले. पूर्ण गावात प्युअर ब्लॉक झाले. पाणी टाकी झाली. परत डबल पाईपलाईन झाली धरणाहून. हा कामं भरपूर झाले ना. आपल्या गावात बी आले नाही अजून. नाही अजून वास्तू काय नातेवाईक आहे. नातेवाईक माणसं आहे. त्यांची काही आहेत का विकास कामं? विकास कामं आमची इथं फक्त थोडं पार होत होतं जिल्हा बसल्या. अध्यक्ष होते 5 वर्ष. 1 रुपयाचं काम नाही गावात. आपल्याच नाही जिल्ह्यात बी गाव कामं नाही बारे. काहीच काम नाही केले. भाऊच्या पहिले लालदेवाची गाडीत चालले काहीच केलं नाही 5 वर्ष. गिरीश महाजन रस्त्यानं चालतो तर कोणी बी माणूस भेटला असा हात देत चालतो. आता खोडप्या अजून पेपरच भरला बारे तर काच बंद करून चालतो. आता मला सख्खा बहीण चुलत बहीण येतो. तू म्हणशील की बा काही बी चावायचा. आता सख्ख्या बहीण मत द्यायला नको कमी ना. मी देणार नाही. लोक तर म्हणून राहिले दिलीप खोडकेची हवा आहे. कोण म्हणतं मग अजून 5 लाखाची पैन हरून घ्याल कोण आण कोणी बी असलं तर 5 लाखाची पैन मी हारतो. आताच्या 8 बसेला इथं चेक लिहून देतो तू आज. कोण येईल मग? हा गिरीश महाजनच येणार आहे. 100%. आला 100%. 100% बस. बाबू निक्कम म्हणता मला. नाही भाऊ येणार आहे. गिरीश भाऊ काय काय कामं झाली? हो त्यांनी सगळेच कामं केले. महाराष्ट्रामध्ये ना म्हणजे जामनेर तालुक्यात भरपूर कामं केले त्यांनी. लोकांना असं वाटतं हो की बाबा यांनी काही कामं केलेलं नाही. हो आता जामनेर तालुक्याला पाणी पण देणार आहे ते. सगळ्या शेतीला पाणी पुरवणार आहे. तर खरोखर त्यांनी ना दवाखान्याची कामं पूर्ण केले. गोर असो गरीब असो विरोधी पक्षी असो त्यांचे सुद्धा कामं त्यांनी पार केले आणि करताय. त्यांचे हरेक कार्यकर्ते त्याच कामाला लागलेले. ते घरी असो नसो सर्व कामं त्यांचे कार्यकर्ते करताय. गाड्या लावल्या आहे. ते मुंबईपर्यंत पोहोचवत आहे. भाऊ तिथं आहे. सर्व कामं भाऊ संकटमोचन जे म्हटलं तर बरोबर म्हटलंय. मरण धरण सर्व येता जाता. हा ॲक्सिडेंट झाला तर लगेच येईन. भाऊचे कार्यकर्ते भाऊ नसले तर आधार आहे. आणि भाऊ असला तर मग ठीकच आहे. भाऊच होता पाहिजे. 63,600 मतांनी गिरीश भाऊ निवडून येतील हा माझा शब्द आहे. काय तेवढी पावती आहे म्हणजे त्यांची कामाची. वैयक्तिक फक्त आमच्या तालुक्याचा जो उमेदवार जो आहे गिरीश भाऊ महाजन हे वैयक्तिक त्यांचं काम चांगलं आहे. कार्यकर्ता चांगला आहे. आडामासाचा याबद्दल काही दुमत नाही. पण त्याच्यावरचं जे सरकार जे आहे फडणवीस साहेब आहे प्रत्येक गोष्टीला निकष लावतात. शेतकरी का त्याच्यावर 5 एकर आहे का 7 एकर आहे का त्याला 2च एकर द्या नोकरीला आहे का एवढ्या तपशिला उद्धव ठाकरे साहेबाचं ज्यावेळेस सरकार होतं त्यावेळी डायरेक्ट पैसे शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाले. आता यावेळेला KYC करा त्याला आधार लिंक करा त्याला हे करा त्याला ऑनलाईन करा तुमच्या भागात एवढी आमदार परेशानी. कोणाला पाहता तुम्ही?
आमच्या भागात तर आमदार गिरीश महाजन वैयक्तिक चांगलं सरकार कुठलंही असलो, काँग्रेसचं जरी सरकार असलं तरी त्या माणसानं वैयक्तिक कामं चांगले केलेली. पण विरोधी लोक म्हणतात की भाऊने काहीच कामं केली नाही. आता विरोधकाचं कामच आहे ते बोलणं, तो काही विषय नाही. विरोधक तर असं थोडी म्हणणार आहे की आमचा विरोधक आहे आणि त्यानं चांगलं काम केलं, त्यानं चांगलं काम केलं असं तर काही म्हणणार नाही ना कोणी. त्याच्यामुळे काय म्हटलं? पाची बोटं सारखे नाही ना आपल्या तरी आहे. कोणी काय बोलणार, कोणी काय बोलणार आहे. बोलण्याशी चालतं का? कामं गिमं केले पण ते कसं आहे, थोड्या भावामुळे आमची नाराजी झाली. आमदार जो काम करीन तो येईल. कोणा कामं केली? आता कोणच करेल, सगळे पक्ष सारखे, एक बी काही सारखा नाही. जे बी निवडून आले ते बी सारखे 30-35 वर्षापासून गिरीश भाऊ आहे ना आपला? आहे. गिरीश भाऊ, पण गिरीश भाऊनं बी आता कामं करले, आठ लोक काय करले. बरं, मग दिलीप खोळपे यांच्याबद्दल काय म्हणता? दिलीप खोडपे बी त्याच्या म्हणलाच आहे. हा आहे. तुम्ही कोणाला पाहताय आमदार म्हणून? आमदार म्हणून सनी आता ते पोहायला जाईल, सध्या तर काही पोहायला जाणार त्याच्या काय पाचवा नाही हां. येतील का मग यावेळेस? तर काय सांगतात, तो निवडून आला नको पाहिजे. म्हणजे तुम्हाला कोण पाहिजे मग? गिरीश महाजन? नाही चाला पण आला नको पाहिजे म्हटलं. गिरमाचे आला नको पाहिजे. गिरीश महाजन नाही पाहिजे? नाही मग कोण पाहिजे? दिलीप खोळपे? खोडपे सर, खोळपे त्यांनी काय केलं? तुम्ही काय करणार आहे आम्हाला ते तू मग कमी हो कोणाची रीत येते कामापुरता मग करता का बा बस. कामं केली का? भरपूर झाले त्यांचे, काय काय कामं केली? भरपूर कामं झाले. रोड झाले, धरणे झाले. लोक म्हणताय काहीच कामे नाही केलंय, विरोधी लोक म्हणतात. बरं, मग पब्लिक दाखवले निकाला दिवशी पिक्चर, निकालाच्या दिवशी समजून मला काय जे विरोधी आहे त्यांचे दिलीप खोडपे, त्यांच्याबद्दल काय म्हणताय मग? नाही, काय म्हणून आपण म्हणू शकत नाही. निकाला दिवशी त्यांच्याकडून निकाल लागेल बा, आपण 100% सांगतो. फक्त लीड कमी राहील. हा कामं भरपूर झाले, कोणी सांगेल. माझ्या गिरीश भाऊ माझ्या तुमचा काय पर्सनल अनुभव आहे का? हो, काय? व्यक्ती कामं बी चांगले करतात. दवाखान्याचे कोणाची बी अडी अडचणी भरपूर कामं आहेत त्यांचे. गावाचा विकास हे त्याची चर्चा कोणाच्या नावात चालू आहे? माझ्या तेच होती का? दुसरे कोणी? काही नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे का? तेवढं तर नाही वाटत काही. त्यांच्यातले तिथेच घुसले बाई. काय करता तुम्ही? इकडचे तिकडे बोलायला ते. हा, त्यांच्यातले आजपर्यंत तिथे होते ते. आजपर्यंत तिथे होते. आणि कुठे आले ते? इथे अशी गोष्ट आहे ना. त्यांच्या विरुद्ध कोण तिथे होते, कुठे होते? इथे झाले, अशी गोष्ट आहे. आमच्याकडे महाजनशिवाय पण झालंय. हा कामं करतात ना ते. आणि जेव्हा आलं तेव्हा आम्ही बोंबलत बी केले तर आमच्या असू पुसतात ते. लोक तर म्हणताय दिलीप खोडपेची हवा आहे. दिलीप खोडपे आमच्या आलाच नाही इकडे तर आम्ही त्याचं काय नाव घेणार आहे. दिलीप खोडपे नेरी गटात तिकडे, ते नेरीपासून तिकडेच बघितलो. इकडे कामं आला झाली आहेत का? काय माहित नाही, त्याचं त्याला माहित. तुमच्या भागात कोणाची कामं जास्त आहेत? आमच्या भागात महाजनची कामं जास्त आहे. येतील का मग यावेळेस? ते काय सांगता येत नाही. अटीतटीची लढत आहे, पण महाजनच येतील. काय ओळख नाही. दिलीप खोडके आम्हाला ओळखतच नाही आहे. तो आमच्या घरापर्यंत बी आला नाही. महाजन आमच्या घरी दुःख असो सुख असो काही असो तो येतो. आता निवडणुकीच्या वेळेवर जर आलं तर मग काय म्हणसाल? कोण? नमस्कार घालू, नमस्कार, नमस्कार. नमस्कार करू, पण आम्हाला जे करायचं ते करू. तेच कोणी म्हणतात. भेटू, कोणाला नमस्कार घालू. हाय, कोणी बी जरी आलं तर सारखंच आहे, पण आम्हाला थोडं रडत गेले तर थोडंफार असो आमचं महाजन पुसतो. बरं. आता दिलीप खोडपे नेरेल राहतो. हां. आम्ही जर गेले आम्हाला म्हणजे साहेब घरी नाही, आमकं कुठे गेले, ढमुक कुठे गेले, म्हणजे फेकाफेक. हे आमची विनंती. महाजन यायला पाहिजे. कमी ऋण नाही येईन, पण येईन महाजन. आमदार कोणाला पाहताय तुम्ही? गिरीश भाऊ महाजन काय काय कामं झाली आहे? भरपूर कामं करले. काही वैयक्तिक आहे का असं? मग आता हे काय लाईट लुईट लावले त्यांनी. चालू असत का रात्रीचे? हो, रात्री चालू राहतात. उपयोग होत काही आहे? सोनबर्डीचं काम करलं त्यांना. बरेचसे काम करू राहिले ते. विरोधी प्रतिस्पर्धी दिलीप खोडपे यांच्याबद्दल काय म्हणणं आहे मग? त्यांच्याबद्दल काही म्हणणं नाही आपलं. तुम्ही कोणाला करणार आहे? आता ते काही सांगू चर्चा शकत नाही. कोणाच्या नावाची? आवड काही सांगू शकत नाही आम्ही. तरी तुमच्या ग्रुपमध्ये चर्चा कोणाची चालू आहे? चालू आहे भाऊशीच, गिरीश भाऊ. भाऊशीच? हा, तुम्हाला काय वाटतं आप्पाजी?
BJP. बीजेपी म्हणजे पक्षाला मतदान आहे. हो. उमेदवार म्हणून कोणते उमेदवार चांगले आहे तुमच्या इकडे? उमेदवार तेच चांगले आमचे. त्यांनाच देणार. तुम्हाला काय वाटतं काका? BJP. बीजेपी काय काय कामं झाली आहेत? समजा जेवढं मधलं तेवढं कामं चालूच आहे ना, रोडाचं काही जे असेल नसेल काही समस्या. आता संधी देणार आहे का यावेळेस? मोदी सरकार आम्हाला, आता मी शेतकरी माणूस आहे, मला 40,000 रुपये भेटले. पीक विमा. हा, नंतर पगार भेटतो समजा ते शेतीचाच 12,000 वर्षाला, आता ते वाढवून देऊ म्हणे. असं काही गोष्टी कशा आहे. मग आता बाकीचे जरी म्हणत असले की बाबा महागाई होते, आमकं होतं बुवा, शेतकरी बाकीचे आता आम्हाला म्हाताऱ्या लोकायला काय महागाई स्वस्त आहे, आम्हाला काय बाई घरी आहे तर खाणं बस, तेवढा पैसे मोडणे बाकी. आलं का मग खात्यात? हा, 1.5 लाख रुपये भेटले आमच्याच घरात, प्रत्येकाला भेटले 3 खाते 40,000. चर्चा आहे म्हणे यावेळेस. त्यातलं आपल्याला काय आहे नाही बेटा, आपल्याला त्यातलं काही समजत नाही. कामं कोणा केली आहे? हा? कामं तुमच्या भागात? आपल्या भागात काम आता हे आहे ना महाराज, सांगा ना हो. हा? गिरीश महाजन. काय काय कामं केली आहे? आता त्यांनी रस्त्याचे, गावातले रस्ते, काही देवळं देणग्या, काही असं मंदिराला देणग्या, काही कोणाच्या सुखादुखाला हजर राहतात, लग्नाला हजर राहतात असं. येतात का ते मग? हो येतात. लोक तर म्हणतात काहीच काम करत नाही 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 नाही, दोघांमधून एक जण कोणी बी हजर राहतं. राहतं. हो, एक जण. यावेळेस जाईल का मग जनता साथ त्यांना? 80% तर खात्री आहे आम्हाला. तुमची 80%. अशी टक्कर राहील. हो टक्कर राहील. विरोधी पक्ष विरोधी आपले दिलीप खोडपे आहेत, त्यांचे काय काय काम आहे? त्यांचं त्यांना ओळखता का? नाही, त्यांना ओळखत नाही. नाही ओळखत? नाही, मी इथं राहतच नाही, मी पुण्याला राहतो. आमच्याकडे जामनेर तालुक्यात महाजनच आहेत. महाजन म्हणजे का बरं? 30 वर्षापासून त्यांचं कार्य चांगलं आहे. विकास आहे जामनेर तालुक्याचा. काय काय विकास झालाय? शहरातले कामं झाले, रस्ते झाले, दवाखाने चालू आहे. दवाखाने चालू आहेत. कारण म्हणजे आम लोकांचं काय, दवाखाना मेन आहे. दवाखान्याचं काम मस्त करतात. कुठे बी असो, कुठल्या तालुक्यातला असो का बाहेरचा असो, करतात ते दवाखान्याचे काम. त्यांचा काही वांधा नाही आणि कुठे बी भेटू शकता, बोलू शकता. येतात का तुमच्या इकडे? मग गावात येतात ना, कधी मयत असो, कार्यक्रम असो, लग्न असो, येतात. बाई येते, ते नाही आले त्यांचे माणसं येतात, कोणी बी येतात. त्याच्या घरचं कोणी देते नाही आलं? साधनाबाई येते ना, नाही जर साधनाबाई आली तर माणसं येतात, कार्यकर्ते त्यांचे. विरोधक तर म्हणतात काहीच काम करत नाही, काही येत नाही. ते लोकांचं म्हणणं आहे, ते कोणी बी काही टीका करू शकतात. हा? ते सांगणार आहे ना. काय म्हणताय? दोन मतदान वेगळे वेगळे आहेत. ते जर पलटले वेळेवर तर नाही ना, काही पडणार नाही ना. एकच आहे सर्व आहे, सर्व गाव एकच आहे ना. एकच आहे. एकच आहे. ते वेळेवर पलटले गेले नाही नाही, एकच पडणार नाही. म्हणजे ठरलेलं आहे. हो हे ना, ते आमच्या गावाच्या जवळ आहे ना. जवळ ये म्हणून हा हा, विकास नाही कामं विकास केले केला का? म्हणून मी भरपूर, हा विकास महत्व आहे, भरपूर काम केले दवाखान्याचे सर्व काही. दिलीप सर आता उतरताय बरे, त्यांचं काय पहिलाच बाहेर कार्य काय करणार आहे, काय ठेवणार आहे. त्यांना अजून नेरीत पाणी पाजलं नाही लोकायला, ते काय तालुक्याला पाणी पाजणार आहे. नेरीत कामं नाही झालेत का? कुठे आहे आता नेरीत पाणी, वाघुरचं पाणी नाही बरं अजून. गिरीभाऊ महाजन. का बरं? गिरीभाऊ शिवाय पर्यायच नाही सामन्यातले. दुसरे कोणते कोणते उमेदवार आहे माहिती आहे का? आहे ना. ते तर नवीन आहे म्हणते, नवीन लोकांना संधी द्या म्हणतात बा. जुन्या लोकांना कामं नाही केले म्हणते. हे गिरीभाऊ माध्यमातून उभं राहिले कांबे गिंबे. चालतात का रात्रीचे? मग का फक्त लावलेलेच नाही आहे? हो, चालताना 7 वाजता आलो त्यांच्यावर. येतील का मग यावेळेस पण? मग वन मॅन शो आहे फक्त गिरीभाऊ महाजन जामनेर तालुक्यात. काही टक्कर राहील का चांगली? काहीच नाही होणार, डायरेक्ट काहीच नाही. गिरीभाऊ डायरेक्ट लीडनं निवडून येतोय. वन मॅन शो एकच फक्त गिरीभाऊ महाजन जामनेर तालुक्यात.